हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 11 सप्टेंबर व 12 सप्टेंबरच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपल्याच्या विषयाकडे. तर प्रथम आपण 11 सप्टेंबर 2025च्या काही चालू घडामोडी पाहूयात. तर आशिया कप 2025 17वी आवृत्ती 9 ते 28 सप्टेंबर म्हणजेच 20 दिवस. ठिकाण संयुक्त अरब अमिरातीमध्ये. तसेच पहिला सामना अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग. तर भारताचा पहिला सामना 10 सप्टेंबरला भारताचा पहिला सामना UAE विरुद्ध आहे. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव. तसेच 14 सप्टेंबर भारत विरुद्ध पाकिस्तान. त्यानंतर भारत हा 8 वेळा विजेता असून सर्वाधिक यशस्वी संघ आहे. पुढे पाहू. सागरमाथा मैत्री लष्करी युद्ध सराव देश चीन नेपाळ यांच्यात होणार आहे. आवृत्ती 5वी. ठिकाण काठमांडू. 7 सप्टेंबर म्हणजे 10 दिवस. पहिली आवृत्ती एप्रिल 2017. काठमांडू युद्धाभ्यास नेपाळ व भारत यांच्यात होत आहे. पुढची बातमी पाहूया. बहुपक्षीय लष्करी सराव ZAPAD 2025 रशियातील निझनी येथे आयोजित करण्यात आला होता. त्याचबरोबर छत्तीसगड सरकारने आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या मदतीने सर्व जिल्हा कारागृहांमध्ये कैद्यांसाठी योग व सुधारणा उपक्रम सुरू केले आहे. पुढे पाहू. केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी बेंगलोर येथे 2025च्या अंतराळावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले. पुढे पाहूया. 2025च्या आंतरराष्ट्रीय अंतराळ परिषदेचा विषय जागतिक प्रगतीसाठी जागेचा वापर तसेच नवोन्मेष धोरण व विकास आहे. पुढे पाहूया. युनायटेड किंगडम इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्सिस ब्रिज म्हणजे UKIIKB हा लंडन शहर व भारतातील नीती आयोग संस्थेचा संयुक्त उपक्रम आहे. भारतीय लष्कराच्या पश्चिम कमांडकडून ऑपरेशन राहत अंतर्गत पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीरमधील पूरग्रस्त भागात मदत व बचाव कार्य सुरू आहे. पुढे पाहूया. दरवर्षी 10 सप्टेंबर दिवशी जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन साजरा केला जातो. पुढे पाहूया. जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन 2024 ते 2026 पर्यंतची थीम आत्महत्येवरील कथन बदलणे आहे. पुढे पाहूया. 12 सप्टेंबर 2025च्या चालू घडामोडी. महाराष्ट्राने सप्टेंबर 2025 मध्ये स्टार्टअप उद्योजकता व नवोन्मेष धोरण सुरू केले आहे. पुढे पाहूया. बिहार सरकारच्या कला, संस्कृती व युवा विभागात मुख्यमंत्री गुरु शिष्य परंपरा योजना सुरू केली. केरळमधील पलक्कड येथील अनिवासी भारतीय उद्योगपती युनुस अहमद यांना कॅमल इंटरनॅशनल अवॉर्ड 2025 मिळालेला आहे. पुढे पाहूया. भारतरत्न पुरस्कार विजेते डॉक्टर भूपेंद्र हजारिका यांच्या 100व्या जयंती उत्सवाची सुरुवात झाली आहे. भूपेन हजारिका ज्यांना सुधाकंठ किंवा ब्रह्मपुत्राचा कवी म्हणून ओळखले जायचे, त्यांनी असमिया, हिंदी, बंगाली व इतर भारतीय भाषांमध्ये गीते गायली व रचली. त्यांचा जन्म 8 सप्टेंबर 1926 सादिया आसाम येथे झाला आणि निधन 5 नोव्हेंबर 2011 रोजी झाले. त्यांचे वय त्यावेळेला 85 वय वर्ष होते. पुढची बातमी पाहूया. झापड 2025 सरकारचे उद्दिष्ट काय आहे? तर लष्करी सहकार्य वाढवणे, परस्पर कार्यक्षमता सुधारणे व सहभागी सैन्यांना पारंपरिक युद्ध व दहशतवाद विरोधी करावयाच्या क्षेत्रात रणनीती, तंत्रे व प्रक्रियांचे देवाणघेवाण. त्याचबरोबर भारतीय लष्कराच्या तुकडीचे नेतृत्व कुमाओ रेजिमेंटच्या एका बटालियनद्वारे. तसेच भारताची 65 जणांची तुकडीत 58 भारतीय लष्कराचे कर्मचारी तर 7 भारतीय हवाई दलाचे व 1 भारतीय नौदलाचे कर्मचारी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबर 2025 रोजी निरोगी महिला सक्षम मोहीम व 8वा पोषण महिना सुरू करतील. पुढे पाहूया. डॉक्टर भूपेन हजारिका यांच्या जन्मशताब्दीनिमित्त 13 सप्टेंबर 2025 रोजी RBIने 100 रुपयांचे स्मारक नाणे जारी करणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग थांबूया इथेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.